वाहन चालकांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे, कारण पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे। पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे 42 पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेल प्रति लिटर मागे ₹1.03 महाग झाले। मध्यरात्रीपासूनच नवे दर लागू झालेत। पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतली ही सलग तिसरी वाढ आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं भारतातील तेल उत्पादक कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवलेत। आगामी महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती संदर्भात आज पहिली बैठक होणार आहे। या बैठकीला शिवसेनेकडून अनिल परब आणि अनिल देसाई उपस्थित राहणार आहेत, तर भाजपकडून आशिष शेलार, विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत। युतीचा निर्णय घेण्यासाठी या समितीची निवड करण्यात आली आहे। महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन 5 दिवस उलटले तरीही सेना भाजपच्या युतीवर अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही। संक्रांतीचं कारण सांगून युतीची बैठक 2 दिवस पुढे ढकलण्यात आली होती, त्यामुळे आता आजचा मुहूर्त साधत युती संदर्भात पहिली बैठक होतीये। एकीकडे युती संदर्भात निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय कमिटी नेमली असताना दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर वारपलटवार करणं सुरूच आहे। विधानसभा निवडणुकीत 50% जास्त वॉर्डमध्ये भाजपला बहुमत मिळालं होतं, याचं भान शिवसेनेला आहे का, असा सवाल करत किरीट सोमय्या यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलंय। आमच्या मित्रपक्षानं ज्ञान आणि भान दोन्ही ठेवलं पाहिजे, असा टोला शिवसेनेला त्यांनी लगावलाय। मुंबईला माफियामुक्त आणि खड्डेमुक्त करण्यासाठी आमचा लढा आहे आणि त्यासाठी सोबत यावंच लागेल, असंही ते म्हणाले। मुंबई महापालिका माफिया मुक्त करणं हे आमचा धर्म आहे, त्याला फरफकट काय हो, यावंच लागणार। मुंबईला खड्ड्यामुक्त करावंच लागणार, माफिया मुक्त करावंच लागणार। आए तो उनके साथ, नहीं तो राम राम करके आम्ही मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार। दुसरी गोष्ट मी एक सांगू इच्छितो, वास्तविकता ज्याला म्हणतात ना, वास्तविकतेचं ज्ञान असलं पाहिजे। शिवसेना भाजप युतीचा तिढा अजून सुटला नसताना निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेनेने मोर्चे बांधणी सुरू केली आहे। आणखी एक अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवार नगरसेवक प्रवीण शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। पक्षासाठी चांगलं काम करावं असं सांगत प्रवीण शिंदेंवर जबाबदारी दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय। शिवसेना पक्षात आपली जबाबदारी चोख बजावणार असं सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडेन, असं प्रवीण शिंदे यांनी म्हटलंय। आता मात्र मला खात्री आहे एक चांगला वर्गगडी शिवसेनेत आलेला आहे। ही निवडणूक तर आपण प्रत्यक्ष मताधिक्याने जिंकणार म्हणजे जिंकणार, पण रवींद्र मला फक्त या एका वादत नाही, आणखी टीमच्या माध्यमातून आसपास कुठे कुठे काही असेल सुनील सर्विस विभाग तुम्ही येतात, त्याला सगळे जण छान एकत्र काम करा आणि पुन्हा एकदा प्रचंड ताकदीने आपल्या महापालिकेची आपला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपच्या 29 सदस्यीय निवडणूक समितीची घोषणा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह राज्याचे मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार आणि भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। मुंबई महापालिका निवडणुकांच्या तयारी, व्यवस्थापन, प्रचार साहित्य वाटप, प्रचार सभा तसंच उमेदवार निवड यांची चाचपणी ही समिती करणार आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे। युतीसाठी शिवसेना भाजपमध्ये खलबत सुरू असताना वॉर्ड 80 मध्ये शिवसैनिकांनी जोरदार विरोध प्रदर्शन करत खासदार गजानन कीर्तीकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला। निवडणुकीत स्थानिक अनिल माने यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी या मोर्चा दरम्यान करण्यात आली। गेली 20 वर्ष या वॉर्डमध्ये बाहेरचा उमेदवार दिला जात असल्याचा आरोपही शिवसैनिकांनी केला आहे, त्यामुळे यावेळी स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी स्थानिकालाच प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासनही खासदार गजानन कीर्तीकर यांनी दिलंय। आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुस्लिम लीग पक्षाची युती झाली आहे। माजी मंत्री अनिल देशमुख आणि मुस्लिम लीग नेते शमीम सादिक यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा करण्यात आली। काँग्रेससोबत आघाडीचा निर्णय होण्यापूर्वीच मुस्लिम लीग सोबत युती करून राष्ट्रवादीने निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू केली आहे। नागपूर महानगरपालिकेत राष्ट्रवादीचे 6 तर मुस्लिम लीगचे 2 नगरसेवक आहेत। 2012च्या निवडणुकीनंतर भाजपने स्थापन केलेल्या नागपूर विकास आघाडीत मुस्लिम लीगचा समावेश होता। हे विशेष, भाजपसोबत निवडणूक लढवली नसल्याचं सांगत केवळ विकासाच्या नावावर भाजपला समर्थन दिल्याचं मुस्लिम लीगच्या नेत्यांनी यावेळी सांगितलं।
खादी ग्रामोद्योगाच्या डायरी आणि कॅलेंडरवरून महात्मा गांधी यांचा फोटो काढून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चरख्यावर सूत कातण्याचा फोटो छापण्यात आलाय आणि यावरून विरोधकांच्या हातात आयता मुद्दाच मिळालाय। या फोटो विरोधात शिवडी इथे काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। महात्मा गांधींचा फोटो पुन्हा लावण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे। तसंच उग्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय। निवडणूक आचारसंहिता असल्यानं या आंदोलनात काँग्रेस पक्षाचा झेंडा आणि बॅनर वापरण्यात आले नव्हते। तसंच या आंदोलनासाठी परवानगी घेतली होती का अशी ही शंका आता उपस्थित करण्यात येते, कारण आंदोलनावेळी कोणताही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला नव्हता, त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। मुंबई महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असल्यामुळेच त्यांनी उमेदवार निवड सुरू केली असा उपरोधक टोला राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी लगावलाय। भाजप हा युतीतला मोठा पक्ष आहे, त्यांनीच सेनेकडे युतीचा प्रस्ताव पाठवल्याचं सांगत काँग्रेसनं आघाडीचा प्रस्ताव द्यायला हवा असं अहिर यांनी सूचित केलं। आता चर्चेची वाट न पाहता दुसरी यादी जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले। शिवसेनेच्या डिड यू नो कॅम्पेनवर अहिर यांनी टीका केली आहे। एक यादी तयार झालेली आहे 45ची, दुसरी यादी पण आमची 30, 35, 40ची तयार आहेत। सर्व वरिष्ठ नेत्यांना दाखवून ती यादी देखील पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही जाहीर करू। एवढंच नाही, आमचा वचननामा देखील तयार आहे, जाहीरनामा देखील तयार आहे। आम्ही फार त्यांच्याकडनं काय प्रस्ताव आला तर आम्ही नक्कीच चर्चेला बसायला आम्ही तयार आहोत किंवा बोलायला तयार आहोत, पण नाही आला तर आम्ही त्यांची वाट बघत नाही, त्यांच्या मागे फरकटत जाण्याची भूमिका मी तरी घेणार नाही। सहकारामुळे सर्वांगीण विकास होत असल्याचं मत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलंय। अकलूज इथे सहकार महर्षी शंकरराव जन्मशताब्दी वर्ष कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते। उत्पन्नाची साधनं आणि त्यात समाजाने योगदान दिलं तर सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल होईल असं रेल्वे मंत्र्यांनी म्हटलंय। तर देशात पाण्याचा प्रश्न गंभीर असून तो सोडवल्याशिवाय शेतकऱ्यांचा विकास होणार नसल्याचंही ते म्हणाले। केंद्रीय मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। गुंडांच्या राजकीय प्रवेशाचं त्यांनी समर्थन केलंय। गुंडगिरी सोडून एखादी व्यक्ती जर राजकारणात येत असेल तर प्रवेश देण्यास काहीच हरकत नाही असं त्यांनी सांगितलंय। तर बसपा अध्यक्ष मायावतींवरही त्यांनी टीका केली। मुंबईमध्ये मराठा मोर्चाच्या तारखेवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे, त्यावर आता पडदा पडलाय। 6 मार्च ही तारीख मोर्चासाठी निश्चित करण्यात आली आहे। यावेळी राज्यपालांना राज्यस्तरीय मागण्याचं निवेदन सादर करण्यात येईल, तसंच सरकारचा निषेध करत कारवाईची मागणी करण्यात येईल असं बैठकीला आलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। मुंबईतल्या मोर्चानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलनाची पुढली दिशा त्यानंतर होणाऱ्या बैठकीत निश्चित होईल असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं। यापूर्वी 31 जानेवारीला मुंबईमध्ये मराठा मोर्चा निघणार असल्याचं सांगण्यात आलं होतं। साताऱ्यात बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। कोपर्डी घटनेच्या नराधमांना फाशी द्या, अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। बहुजन समाजाचे नागरिक मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते। या मोर्चात महिला आणि तरुणाईचीही लक्षवेधी उपस्थिती पाहायला मिळाली। बुलडाणा जिल्ह्यात खामगाव आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचं प्रकरण ताजं असतानाच बीडमधल्या आश्रमशाळेत देखील अशीच घटना समोर आली आहे। शिरूर तालुक्यातल्या सिंदफना इथे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या आश्रमशाळेत 1ली ते 7वी पर्यंतच्या मुलींसोबत शिक्षकच अश्लील चाळे करत असल्याचं उघड झालंय। देवराम म्हस्के असं या नराधमाचं नाव आहे। या प्रकरणाची तक्रार बीडच्या समाज कल्याण सह आयुक्तांकडे करण्यात आली आहे। संस्थाचालक राजकुमार पालवे यांना याची माहिती दिल्यानंतर म्हस्केला निलंबित करण्यात आलंय। म्हस्के विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खून प्रकरणी आरोपी प्रशांत उर्फ हिमेश सोंगटे याला सांगली विशेष न्यायालयानं 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। हिमेश सोंगटे विरोधात 9 पुरावे मिळाले आहेत। घटनेनंतर 8 दिवसांनी पोलिसांना हिमेशला अटक करण्यात यश आलं। संपूर्ण सांगली जिल्ह्यासह राज्यात या प्रकरणाचे पडसाद उमटले होते। पोलीस अधीक्षकांसह इतरही वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाच्या तपासावर जातीनं लक्ष ठेवून होते। महत्त्वाची बाब म्हणजे या घटनेनंतर सोशल मीडियावर अफवा पसरवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचाही प्रयत्न केला गेला, मात्र पोलिसांनी ही सारी परिस्थिती कुशलतेनं हाताळली।
वाहतुकीच्या नियमांची जनजागृती व्हावी आणि प्रवाशांना चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी राज्यभर रस्ता सुरक्षा पंधरवडा राबवण्यात येतोय। वाढत्या अपघातांना आळा बसावा यासाठी परभणीत गांधीगिरी अभियान राबवण्यात आलं। अनेकदा नियम धाब्यावर बसवून ड्रायव्हिंग करण्यात येतं। अशा वाहन चालकांना परभणी वाहतूक शाखेच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन वाहतूक नियमांची समज देण्यात आली। हिंगोलीतही अशाच प्रकारे गांधीगिरी अभियान राबवण्यात आलं। औंढा वाहतूक शाखेच्या वतीनं तिळगुळ वाटून नियमांची माहिती देण्यात आली। युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या BMW गाडीला अपघात झालाय। मुंबईतल्या खेरवाडी जंक्शन जवळची ही घटना आहे। स्वतः आदित्य ठाकरे गाडी चालवत होते, दरम्यान समोरून येणाऱ्या गाडीमुळे हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत। अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर चकाला इथे दुपारी 2च्या सुमारास बेस्ट बसला आग लागली। ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यानं बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढलं। तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं, मात्र तोपर्यंत बसनं पूर्ण पेट घेतला होता। बाजूची एक कारही आगीच्या भक्षस्थानी पडली। अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली। घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही। आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही। 14वी मुंबई मॅरेथॉन उत्साहात पार पडली। CST वरून 42 किलोमीटरच्या फुल मॅरेथॉनला तसंच वरळी डेअरी इथून हाफ मॅरेथॉन आणि पोलीस चषक मॅरेथॉन पार पडली। गुलाबी थंडीत मुंबईत अबालवृद्ध रस्त्यावर उतरले होते। 42,000हून अधिक धावपटू सहभागी झाले होते। यावेळीही आफ्रिकन धावपटूंचंच वर्चस्व मुंबई मॅरेथॉनवर दिसलं। $3,77,000 अमेरिकन डॉलर एवढं बक्षीस असणारी ही आशियातली सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणूनही ओळखली जाते। पूर्ण मॅरेथॉनमध्ये भारतीय खेताराम पहिला, तर महिला मॅरेथॉनमध्ये ज्योती गवते पहिली आली, तर हाफ मॅरेथॉनमध्ये लक्ष्मणने स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला। भारतीय लष्कराचा 69वा लष्कर दिन रविवारी साजरा झाला। या निमित्तानं तिन्ही दलांच्या प्रमुखांनी अमर जवान ज्योतीला मानवंदना देत पुष्पचक्र अर्पण केलं आणि त्यानंतर विविध कारवायांमध्ये शौर्य बजावलेल्या अधिकारी आणि जवानांना शौर्य पदकानं गौरवण्यात आलं। दरम्यान पाकिस्ताननं शांतीचा भंग केल्यास तोडीस तोड उत्तर दिलं जाईल असा इशारा यावेळी बोलताना लष्कर प्रमुख बिपिनचंद्र रावत यांनी दिला आहे। प्रॉक्सी वॉर को लगातार समर्थन दिए जाने के बावजूद हम लाइन ऑफ कंट्रोल पर शांति बनाए रखना चाहते हैं, परंतु किसी भी सीज फायर वायलेशन या उत्तेजित करने वाली घटनाओं का मुंहतोड़ जवाब देने से कभी भी नहीं हिचकिचाएंगे। मैं ये दोहराता हूं कि LC पर या बॉर्डर पर हम किसी भी एक्शन का मुंहतोड़ जवाब देंगे। आणि आता बातमी क्रिकेट विश्वातून टीम इंडियाने पुणे वनडे 3 विकेट्सना ऐतिहासिक विजय मिळवलाय। पुणेकर केदार जाधवनं घरच्या मैदानावर 120 रनची मॅच विनिंग खेळली आहे। त्याचप्रमाणे त्यानं विराट कोहली बरोबर 5व्या विकेटसाठी 200 रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशिपही खेळली। कोहलीनं 122 रन्सची झुंजार इनिंग खेळत भारताच्या विजयाचा पाया रचला। या विजयासह कोहली अँड कंपनीनं 5 वनडे मॅचेसमध्येच्या सिरीजमध्ये 1-0नं आघाडी घेतली आहे। त्याचप्रमाणे कोहलीनं वनडे कॅप्टनची धुरा सांभाळताना पहिल्या विजयाची नोंद केली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।